रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील सागवे आणि नाणार इथं बॉक्साईट उत्खननासंदर्भामध्ये होणाऱ्या जनसुनावणीला स्थानिक आमदार किरण सामंत यांनी विरोध केलाय। मच्छीमार, पाण्याचे स्रोत आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्याला या उत्खननाचा फटका बसणार आहे। त्यामुळे स्थानिक लोकांची मागणी आणि पर्यावरणासह आंब्याचं होणारं नुकसान यामुळे विरोध असल्याचं सामंत म्हणाले। एबीपी माझाशी फोनवरून बोलताना सामंतांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। दरम्यान 20 मे रोजी सागवे ग्रामपंचायत हद्दीमध्ये या खाणीबाबत जनसुनावणी होणार आहे आणि त्यापूर्वीच या उत्खननाच्या विरोधामध्ये राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये देखील ठराव मंजूर करण्यात आलाय। आणि दरम्यान जनतेची जी भूमिका आहे तीच किरण सामंत यांची आहे। पालकमंत्री म्हणून तीच भूमिका माझी देखील आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। राजापूर तालुक्यामधील सागवे आणि नाणार इथं स्थानिक आमदार किरण सामंत यांनी बॉक्साईट उत्खननाच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका यावरती विचारलेलं असता उदय सामंतांनी हे उत्तर दिलंय। किरण सामंतांची भूमिका आहे ही त्यांची वैयक्तिक भूमिका नाही, तिथल्या जनतेची भूमिका आहे आणि तीच पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे। त्याच्यामुळे तुम्ही पण गैरसमज मानण्याची काही गरज नाही। माझा आणि आमदार किरण सामंतांचं देखील आज बोलणं झालेलं आहे। त्यांची भूमिका ही जनतेची भूमिका आहे, जनतेनं त्याला विरोध केलेला आहे म्हणून मासिक सभेने देखील एकमतानं त्याला विरोध केलेला आहे। त्याचा विचार सरकारला करावाच लागणार आहे। त्याच्यामुळे जनसुनावणी करत असताना सरकारची भूमिका ही जनतेच्या बाजूचीच आहे। आणि नाशिकमधील बोंधू अशोक खरातच्या अडचणीमध्ये वाढ होतीये। खरातची 30 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातची पोलीस कोठडी ही काल संपली। त्यानंतर त्याला काल व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं। तर बोंधू अशोक खरात याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। महिला अत्याचारासंदर्भातल्या 5व्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा एसआयटीनं घेतलेला आहे आणि आज बोंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणीही केली जाणार आहे। त्यामुळे खरात प्रकरणामध्ये अजून कोणकोणते खुलासे होणार याकडे लक्ष लागलंय। टीसीएस प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय। काल एसआयटी कडून त्यांनी घटनेची माहिती घेतली, तर आज देखील महिला आयोगाचं पथक हे माहितीचा आढावा घेणार आहे। नाशिकमध्ये आणखी एक कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण उघड झालंय। तरुणीला जबरदस्तीनं दारू आणि सिगारेट देत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप। पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तंजीर इनामदार असं संशयित आरोपीचं नाव आहे। अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप आहे। तर इतर मुलींना देखील टार्गेट केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात येऊन पोलीस कोठडीची मागणी झाली आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। गोरेगाव नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि याच प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या 5ही आरोपींची काल न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। तर उर्वरित 3 आरोपींना 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ड्रग्स प्रकरणामधील आरोपी क्रमांक 3, 4, 5 आणि 9 यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला। मात्र बेकायदेशीर अटकेचे अर्ज हे फेटाळत कोर्टानं सर्व आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे। नेस्को प्रशासन जे आयोजक आहेत त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत, जे सुपरवायझर आहेत, त्यांनी हे आरोपी नंबर 7 आणि 9 याला बिना पैशाचं म्हणजे 1000 रुपये आणि 2000 रुपये हे घेऊन मागच्या दरवाज्यामध्ये हॉल नंबर 5 येथून हॉल नंबर 5 मध्ये जाण्यासाठी गेट नंबर 9 मधून एंट्री दिलेली आहे। आजच्या रिमांडमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे। आज एकंदरीत 5 आरोपींना जेसी झालेला आहे आणि 6, 7 आणि 9 ह्या 3 आरोपींना 20 पर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। गोरेगावमधील नेस्को ड्रग्स प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानीकडून 305 ग्रॅम MDMA हे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। विनीतच्या घरामधून 5 गोळ्या जप्त करण्यात आलेल्या असून या गोळ्यांची किंमत ही 20,000 रुपये आहे। तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामधील फरार आरोपीला रायगड जिल्ह्याच्या पोलादपूरमधून अटक करण्यात आली आहे। वनराई पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्यान्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती आणि दरम्यान आरोपी आयुष हा मुंबई गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलाय।
यानंतर पुढची बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळच्या राळेगाव शहरामध्ये अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यामध्ये विकणं, देह व्यापारासाठी वापरणं आणि त्याचबरोबर मानव तस्करीसारखा अतिशय गंभीर प्रकार असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांनी अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। जवळपास 34 हिंदू मुली एका मागोमाग गायब होत होत्या। प्रथमदर्शनी हा प्रकार मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचा दिसून येत होता। हे प्रकरण केवळ मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचे नसून हा एक मिलीभगत करून एक सिंडिकेटच्या माध्यमातून हे अल्पवयीन मुलींची राज्यात, परराज्यात, मुंबई, पुणे आणि बेंगलोर सारख्या शहरामध्ये 80,000 रुपये ते 1 लाख रुपयामध्ये विक्री करण्याचा हा प्रकार आहे। हे असं लक्षात आलं। खरीप हंगामाच्या तयारीपूर्वीच यंदा वाशिम जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या 10 दिवसामध्ये 555 मेट्रिक टन खतांचं वितरण झालंय। यामुळे कृषी विभाग खडबडून जागा झालेला असून 8 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेत। जादा प्रमाणामध्ये खत विक्री केल्याप्रकरणी दोषी 13 कृषी केंद्र चालकांची सुनावणी घेण्यात आली आहे। या सुनावणी दरम्यान 8 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आलेले असून 4 कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे, तर एका कृषी केंद्राची फेर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा यांनी दिली आहे। तर येत्या खरीप हंगामासाठी मुबलक रासायनिक खतांचा साठा असल्याचं कृषी जिल्हा अधीक्षक शहा यांनी सांगितलंय। या ठिकाणी कृषी सेवा केंद्राने त्याच्यामध्ये जे कुठेही कमतरता केलेली दिसते किंवा हयगय केलेली दिसते, तर त्या अशा कृषी सेवा केंद्रांच्या 13 कृषी सेवा केंद्रांची सुनावणी आपण आज घेतलेली आहे। या 13 कृषी सेवा केंद्रांपैकी जे आहे आपण 8 कृषी सेवा केंद्रांचे जे परवाने आहेत ते निलंबित केलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। पारनेर तालुक्यामधील ढवळपुरी जवळच्या माळवाडी इथं 45 वर्षीय हर्षदा चौधरी या महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय आहे। हर्षदा चौधरी या दुपारच्या वेळेस जनावरांसाठी चारा काढत असताना उन्हाच्या उष्णतेमुळे त्रास झाल्यामुळे शेतामध्ये त्या मृत्युमुखी पडल्या। पती रावसाहेब चौधरी यांनी त्यांना ढवळपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी नेलं, मात्र त्यांचा रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच मृत्यू झालेला होता। जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनानं देखील नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। आज पश्चिम महाराष्ट्रामधील घाट परिसर, त्याचबरोबर उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यामधील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे, तर पुढील 2 दिवस देखील राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह पुणे विभाग, मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि वादळी वारा हा येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। हिंदू धर्मियांमध्ये अक्षय्य तृतीयेला सणाला प्रचंड महत्त्व आहे। आजच्या वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया या 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त हा मानला जातो। या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते संपूर्ण होतं असं म्हटलं जातं। दरम्यान अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरती सोनं, वाहन, घर, दुकान, फ्लॅट यांची खरेदी करणं हे शुभ मानलं जातं आणि त्यामुळे हा सण व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वपूर्ण ठरतो। अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला सुवर्ण खरेदी ही शुभ समजली जाते। मागील वर्षी सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा लाभ झाल्यामुळे यंदा देखील असाच परतावा मिळेल या आशेने अनेक नागरिक हे अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सोनं चांदी खरेदी करतात। आणि जळगावमधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेबे यांनी। पाहूयात। 3.5 मुहूर्तांपैकी प्रमुख एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेचा मुहूर्त मानला जातो। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये मात्र हा सुवर्ण खरेदीचा मुहूर्त मानला जातो। मागील वर्षामध्ये अनेक ग्राहकांनी सोनं खरेदी केलेली होती, ती त्यांना अतिशय फायदेशीर ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सोन्याच्या दरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 56,000 रुपयांची वाढ झालेली आहे, तर चांदीच्या दरामध्ये 1,60,000ची विक्रमी वाढ झालेली आहे। आणि म्हणूनच खरं तर अनेक ग्राहकांची श्रद्धा आहे की आजच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केलेली सोने ही बरकत देणारी आहे, शुभ आहे, अक्षय आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती जळगावच्या रतनलाल सी बापना शोरूममध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी बघू शकतोय की ग्राहकांनी सकाळपासूनच सोनं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मागील वर्षामध्ये मोठा परतावा सुवर्णनगरीत ग्राहकांना मिळालेला असल्यामुळे यंदा देखील
मोठा परतावा मिळेल अशी शक्यता ग्राहकांच्या मध्ये आहे आणि म्हणूनच खरं तर आज पहाटेपासूनच ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. पुढील काळातही सोन्याचे दर वाढते राहतील असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा. खानदेशातील पहिला आखाजी महोत्सव जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर इथं मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आखाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या झोका खेळणे आणि खापरावरती पुरणपोळी तयार करणं, उखाणे घेणं, पारंपरिक वेशभूषा करणं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं महिलांनी यामध्ये भाग घेतल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील, साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी हे उपस्थित होते. खानदेशामधील आखाजी निमित्तानं होणाऱ्या पारंपरिक रूढीचं जतन होण्यासाठी सरकारनं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ही सहभागी झालेल्यांनी केली आहे.